नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टोटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय आणि कॉन्टिजेन्सी म्हणजे काय हे पाहिलं. त्या तिघांसाठी आपल्याला चेक करायचं असेल टोटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे, याच्यासाठी तुम्हाला ट्रुथ टेबल तयार करावा लागतो. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रुथ टेबल कन्स्ट्रक्ट ऑर प्रिपेअर द ट्रुथ टेबल हे पाहिलं. त्याच्यानंतर टोटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजेन्सी म्हणजे काय कळलं ते पण ट्रुथ टेबलवर डिपेंड आहे. आणि पुढचा डेफिनेशन आहे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट हे सुद्धा ट्रुथ टेबलशीच संबंधित आहे. तर इक्विव्हॅलंट स्टेटमेंट म्हणजे काय? टू स्टेटमेंट्स P and Q. P हे स्टेटमेंट आहे आणि Q हे स्टेटमेंट आहे. टू स्टेटमेंट्स P and Q are said to be equivalent. Are said to be equivalent if they have the same truth values. म्हणजे आता दोन स्टेटमेंट दिले आहेत तुम्हाला. से असं आहे P implies Q आहे आणि निगेशन P or Q हे दोन स्टेटमेंट आहेत. तर हे इक्विव्हॅलंट म्हणजे काय? टू स्टेटमेंट्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ दे हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणजे P implies Q आणि निगेशन P or Q हे दोन्ही इक्विव्हॅलंट म्हणजे काय? समजा याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ टेबल मध्ये TFTT आली, तर याची पण ट्रूथ व्हॅल्यू तीच आली पाहिजे. दे हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यूज, देन दे आर कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट. दोघांची ट्रूथ व्हॅल्यूज जर सेम आली ट्रूथ टेबल मध्ये, इन शॉर्ट दोघांचा ट्रूथ टेबल सेम आला, तर त्याला म्हणतात इक्विव्हॅलंट. अँड इट इज डिनोटेड बाय P. अशा 3 हॉरिझॉन्टल लाईन्स काढायच्या इक्वल टू सारख्याच, and read as P is equivalent to Q. P is equivalent to Q असं त्याला वाचायचं. P is equivalent to Q असं त्याला वाचायचं आहे. जसं and आहे, or आहे, if then आहे तसं वाचतो आपण. तर ह्या 3 आडव्या लाईन दिसल्या किंवा इक्वल पण लिहू शकता. असंच असेल असं नाही, फक्त इक्वल टू जरी लिहिलं तरी या स्टेटमेंटच्या संदर्भात ते काय असतं? इक्विव्हॅलंट. टू स्टेटमेंट PQ आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ दे हॅव द सेम ट्रूथ व्हॅल्यूज. ज्यांना ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर त्यांना काय म्हणतात? इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. हे सुद्धा तुम्हाला नोट्स मध्ये डेफिनेशन दिले आहे, एक्झाम्पल दिले आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, निगेशन ऑफ P and Q is equivalent to negation P or negation Q. हे दोघं इक्विव्हॅलंट आहेत. निगेशन ऑफ हे आपल्याला कळेल कसं इक्विव्हॅलंट आहे. ट्रूथ टेबलच्या सहाय्याने ते कळतं. निगेशन ऑफ P or Q is equivalent to negation P and negation Q. नंतर P implies Q is equivalent to negation P or Q and that is also equivalent to negation Q implies negation P. हे तिघं इक्विव्हॅलंट आहेत. Negation of P implies Q is equivalent to P and negation Q. P, if and only if Q is equivalent to P implies Q and Q implies P. Negation of P if and only if Q. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बदल आहे. Negation of P if and only if Q is equivalent to P and negation Q or negation P and Q. And last आहे negation of P if and only if Q is equivalent to negation P if and only if Q. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. हा ब्रॅकेटचा निगेशन आहे आणि हा निगेशन P आणि Q मध्ये इक्विव्हॅलंट आहे. दॅट इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू P if and only negation Q. हे तिघं इक्विव्हॅलंट आहे. असे अनेक एक्झाम्पल आपल्याला इक्विव्हॅलंट मिळतील. सो दॅट दे आर इक्विव्हॅलंट असे एक्झाम्पल असतात. किंवा प्रिपेअर द ट्रूथ टेबल, आर द इक्विव्हॅलंट. प्रिपेअर करायचं ट्रूथ टेबल आणि इक्विव्हॅलंट आहे का नाही ते आपल्याला सांगता येईल. किंवा प्रिपेअर द ट्रूथ टेबल, व्हॉट इज युअर कन्क्लुजन?
ट्रुथ टेबल तयार करायचा दोघांचा. कन्क्लुजन म्हणजे सेम ट्रुथ व्हॅल्यू आला तर इक्विव्हॅलंट, नाही आला तर नॉट इक्विव्हॅलंट. तर हा याच्यावर आधारित आपण प्रश्नच बनवून टाकू. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शो दॅट म्हणजे हे जे लिहिले मी काही एक्झाम्पल इक्विव्हॅलंटचे, त्याच्यावर आधारित प्रश्न तयार होऊन जातो. शो दॅट आता हे इक्विव्हॅलंट दाखवा, असे 7 प्रश्न तयार होते. अँड दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण अजून पुढचं राहिलेलं जे लॉजिक आहे ते पूर्ण या प्रश्नावर डिपेंड आहे. त्या प्रश्न मुद्दाम लिहिला फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि त्याचा आता प्रश्न बनवला आणि त्याचा आता आपण आन्सर लिहिणार आहोत. म्हणजे ऑल इन वन. फॉर एक्झाम्पल पण झालं, त्याचाच प्रश्न बनवला आणि त्याचे आन्सर इक्विव्हॅलंट कसं दाखवतात त्याचा आन्सर म्हणून आपण ते परत लिहिणार आहोत. 1 बाय 1 आपण त्याचा आन्सर लिहू. तर इक्विव्हॅलंट म्हणजे काय? ट्रुथ टेबल तयार करायचा. पण आता हे लेफ्ट हँड साइडचा ट्रुथ टेबल वेगळा आणि राईट हँड साइडचा ट्रुथ टेबल वेगळा असं नाही करायचं असतं. एकाच टेबलमध्ये डावी आणि उजवी बाजू आपल्याला काढता येते, लिहिता येते आणि मग ते इक्विव्हॅलंट आहे का नाही ते आपल्याला बघता येतं. म्हणजे डाव्या बाजूचा ट्रुथ टेबल वेगळा आणि उजव्या बाजूचा ट्रुथ टेबल वेगळा असं करायची आपल्याला गरज पडत नाही. तर आपण पहिल्या एक्झाम्पलचं आन्सर बघूया. समजा पहिल्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर ट्रुथ टेबलमध्ये आता समजा तुम्हाला निगेशन पी अँड क्यू काढायचं आहे, त्याच्यात कुठेही आर नाही आहे, तर 4 रो मध्येच आहे. तर पहिला जो कॉलम आहे पी, दुसरा क्यू घेणार आपण, बरोबर. नंतर पी अँड क्यू दिसतोय बघा, पी अँड क्यू घ्यायचा. नंतर त्याचा निगेशन दिसतो आहे, म्हणून त्याचं निगेशन घ्यायचं. असं ही लेफ्ट हँड साइड. याच टेबल मध्ये राईट हँड साइड पण, मग त्याच्या राईटला काय लागेल? निगेशन पी लागेल. तर निगेशन पी लिहायचा. नंतर निगेशन क्यू पण लागणार आहे, तो पण एक कॉलम वाढवा. आणि मग त्या निगेशन पी और निगेशन क्यू तो एक वाला निगेशन पी और निगेशन क्यू. तर लेफ्ट हँड साइड ही कॉलम नंबर 4 मध्ये लेफ्ट हँड साइड आहे आणि कॉलम नंबर 7 मध्ये राईट हँड साइड आपण इन्क्लूड केली. तर नेहमी प्रमाणे आता हे मला थोडस वाढवायचं आहे, म्हणून हे जे एक्झाम्पल आहे मी ते लिहितो. 1 नंबरचं एक्झाम्पल असं आहे आपलं, निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और निगेशन क्यू. 1 नंबरचं आहे ते आपल्याला इथून काढायचं आहे, म्हणून 2 नंबरचा इथे लिहून ठेवतो मी. निगेशन पी और क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे हे पण आपल्याला इथून काढायचं आहे टेबल साठी. दॅट्स वाय आपण हे इकडे लिहिलं पहिलं दुसरं. बस हे काय आपल्याला आणणार नाही. 1 2 3 4 5 6 7 असं आपण ते केलेलं आहे. मग आता आपल्याला हे वाढवता येईल. ट्रुथ टेबल नेहमीप्रमाणे बघा, त्याच्यात काय आहे? टी टी एफ एफ हे तर आलंच. नंतर दुसरा कॉलम काय येतो आपल्याला? टी एफ टी एफ हे नेहमीप्रमाणे. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करायचं तुम्हाला? तर हे कॉलम नंबर द्यायचे. एक्स्ट्रा काय आहे की याचे कॉलम नंबर तुम्हाला द्यायचे, बाकी बदल नाही. इथे 1 2 3 4 5 6 7 असे कॉलम नंबर द्यायचे.
मग आता नेहमीप्रमाणे पी अँड क्यू काढायचा. पी अँड क्यू, अँड म्हणजे दोघं टी असतील तरच टी, म्हणजे टी एफ एफ एफ, दोघं टी फक्त एकाच ठिकाणी. आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू, पी अँड क्यू झाला त्याचं निगेशन. टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी आणि एफ चा पण टी. ही लेफ्ट हँड साइड झाली. आता निगेशन पी, याच्याकडे बघा, पी कडे बघा, निगेशन करा. एफ एफ टी टी. नंतर निगेशन क्यू बघा, निगेशन करा. एफ टी एफ टी. हे बघा, टी चा एफ, एफ चा टी, टी चा एफ, एफ चा टी. निगेशन. आणि आता निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे 6, 5 आणि 6 मध्ये और वापरायचं आहे. और म्हणजे एक जरी टी असला तरी टी लिहिणे. दोघं एफ आहे म्हणून एफ, इथे टी आहे, एक टी आहे, एफ टी म्हणजे टी, टी एफ म्हणजे टी आणि टी टी म्हणजे टी. अशा प्रकारे. तर काय आलं इथे बघा बरं, लेफ्ट हँड साइड, ही जी लेफ्ट हँड साइड आहे 1 ची, ते कॉलम नंबर 4 मध्ये, आणि राइट हँड साइड जी आहे ती कॉलम नंबर 7 मध्ये. मग कॉलम नंबर 4 बघा, एफ टी टी टी, आणि कॉलम नंबर 7 बघा, एफ टी टी टी. आहे का नाही? सेम आहे. कॉलम नंबर 4 अँड 7 आर द सेम. म्हणजे 4 का ती लेफ्ट हँड साइड आणि 7 राइट हँड साइड. मग असं लिहायचं, फ्रॉम 4th and 7th columns, from 4th and 7th columns, negation of P and Q is equivalent to negation P or negation Q. एकाच टेबल मध्ये बोथ साइड घ्यायच्या, आणि लेफ्ट हँड साइड कोणत्या कॉलम मध्ये आहे तो बघायचा, राइट हँड साइड कोणत्या कॉलम मध्ये आहे ते बघायचं. दोघं कॉलम जर सारखे आले तर ते इक्विव्हॅलंट, दोघं कॉलम सारखे नाही आले तर नॉट इक्विव्हॅलंट. पण तुम्हाला बरेच प्रश्न, शो दॅट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट असं असतं. मग दोघांचा ट्रुथ टेबल सारखा यायला पाहिजे, शो दॅट असल्यानंतर. तर हे पहिल्याचं उत्तर झालं. आता दुसऱ्या आहे, समजा पहा दुसऱ्यासाठी काय करायचं तुम्हाला. पी क्यू तर राहतीलच, पण आता अँड आहे काही ते ऑर आहे, म्हणजे हा कॉलम तुम्हाला बदलावा लागेल. पी ऑर क्यू घ्यावा लागेल, बरोबर. नंतर पुढचा काय घ्यावा लागेल, निगेशन ऑफ पी आर क्यू, ऑर घ्यायचं. ती झाली लेफ्ट हँड साइड. राईटला निगेशन पी निगेशन क्यू हे दोघं लागतातच आहे आपल्याला, आणि इथे फक्त ऑर नाही अँड घ्यायचा, एवढा बदल, म्हणजे आपल्याला डायरेक्ट दुसऱ्याचा आन्सर मिळेल. पण हे कॉलम आपल्याला बदलावे लागतील. पहिले 2 कॉलम सेम राहतील. ऑरचा ऑर, आता इथे अँड होता, आता ऑर करा. ऑर म्हणजे एक जरी टी असला तरी टी, म्हणजे इथे पी येणार आहे, इथे पण टी येईल, आणि इथेच फक्त येईल कारण ऑर आहे. ऑर म्हणजे एक जरी टी असला तरी टी. याचं निगेशन करायचं इकडे, याचं निगेशन, टी चा एफ, टी चा एफ, परत टी चा एफ आणि याचा टी. हे तर बदलणारच नाही कारण निगेशन पी निगेशन किंवा आपण लिहिलं आहे. पण आता या दोघांमध्ये ऑर न घेता अँड, मागच्या वेळी आपण ऑर घेतला, आता अँड घ्या. दोघं एफ आहेत, एफ राहील. एफ टी आहे तरी तो एफ होईल कारण अँड. टी एफ आहे तरी एफ होईल. टी टी आहे तर आता टी होईल. अँड मध्ये दोघं टी असतील तरच टी येतो. सेम आन्सर. मग लेफ्ट हँड साइड कॉलम नंबर 4, राइट हँड साइड कॉलम नंबर 7. फ्रॉम 4th and 7th columns फक्त लेफ्ट हँड साइड आता निगेशन पी और क्यू, आणि राइटला आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू. दिस इज द आन्सर ऑफ 2. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट आन्सर ऑफ 2 मिळाला. ओके.
नंतर आता पहिलं झालं, दुसरं झालं, आता आपण हे 3 नंबरचा आन्सर बघू. तीन नंबर बघू. पीक्यू तर घ्यावे लागते. आता तुम्हाला कॉलम नंबर 3 काय घ्यावा लागेल बघा. पी इम्प्लाइज क्यू घ्यावा, कारण इथे आता आहे का तिथे अँड वगैरे और आहे का पी इम्प्लाइज क्यू. आणि तुम्हाला दिसतंय निगेशन पी लागतोय, निगेशन क्यू पण लागतो आहे. तर इथे आपल्याला थोडा चेंज करावा लागेल. आता निगेशन पी एक कॉलम घ्यायचा आहे, दिसतोय तुम्हाला लागतो आहे. निगेशन क्यू हा एक कॉलम घ्यावा लागेल आणि हे साइड पाहिजे. निगेशन पी और क्यू हा एक कॉलम घ्यावा लागेल. आणि आता लास्ट कॉलम निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे 3 साइड येतात, 1 2 3 तिघ इक्विव्हॅलेंट. म्हणजे आता याच्यात 3 एक्झाम्पल आहे. हे 2 घेऊन, हे 2 घेऊन आणि पहिलं तिसरं घेऊन 3 एक्झाम्पल आहे इक्विव्हॅलेंटचे, ते एकत्र केले आपण. त्याला परत कॉलम नंबर देऊन टाकू 4 5 6 7. आता हा पहिले 2 कॉलम बदलणार नाही. P एम्प्लॉईज Q, एम्प्लॉईज मध्ये टी एफ असेल तर एफ लिहा. टी टी आहे टी, इथे टी एफ आहे तर एफ, एफ टी आहे तर टी, एफ एफ आहे तर सी. निगेशन पी, पीचं निगेशन करा एफ एफ टी टी. क्यूचं करा एफ टी एफ टी, क्यूचं निगेशन. आता निगेशन पी और क्यू म्हणजे निगेशन पीचा कॉलम आणि हा क्यूचा, या दोघांमध्ये और वापरायचा आपल्याला. या दोघांमध्ये और म्हणजे काय, एक जरी टी असला तरी टी लिहिणे, टी एफ टी टी. और म्हणजे एक जरी टी असला तरी टी लिहिणे. आणि हे काय आहे निगेशन क्यू एम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू कुठे आहे 5 नंबर, आणि निगेशन पी कुठे आहे 4 नंबर. तर असं बघा, क्यू अगोदर बघा, नंतर पी बघा. क्रम महत्व एम्प्लॉईजला, एंडला क्रम महत्वाचा नाही, ऑरला क्रम महत्वाचा नाही, डिपेंडेंटला क्रम महत्वाचा नाही, पण एम्प्लॉईजला ऑर्डर महत्वाची आहे. निगेशन क्यू अगोदर बघा, नंतर निगेशन पी. एफ एम्प्लॉईज एफ टी, टी एम्प्लॉईज एफ एफ, एफ एम्प्लॉईज टी टी, टी एम्प्लॉईज टी टी. अशा प्रकारे बघायचं. आता पहिली जी टर्म आहे ती कॉलम नंबर 3 मध्ये, दुसरी जी टर्म आहे ती कॉलम नंबर 6 मध्ये, तिसरी जी टर्म आहे ती कॉलम नंबर 7. तर तिसऱ्यामध्ये काय आलंय टी एफ टी टी. तिसऱ्या नंतर सहाव्यामध्ये काय आलंय टी एफ टी टी, आणि 7 मध्ये काय आलंय टी एफ टी टी. म्हणजे तिघं इक्विव्हॅलेंट आहे. असं लिहायचं फ्रॉम थर्ड 6 and 7 columns. From third 6th and 7th columns, P implies Q is equivalent to negation P or Q is equivalent to negation Q implies negation P. टर्म इक्विव्हॅलेंट आलं 1 2 3 इन द सेम टेबल. असे वेगळे टेबल करायची गरज नाही, फक्त ते बघायचं की साईड कोणत्या कॉलम मध्ये आहे, कोणत्या कॉलम मध्ये आहे, कोणत्या कॉलम मध्ये आहे. जनरली तुम्हाला 2च टर्म असतात, लेफ्ट हँड राईट हँड साईड असते. अशा 3 टर्म तुम्हाला विचारत नाही. एक्झाम मध्ये 2च टर्म असतात, पण याच्यात आपण 3 टर्म इन्क्लूड केले आहे. त्या 7 मध्ये पण 3 टर्म आहे, त्या पण अशाच प्रकारे येतील. आता 4 नंबर मध्ये काय आहे निगेशन ऑफ पी एम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू पी एंड निगेशन क्यू. आता हे आपलं संपलेलं आहे. आता 4 नंबर साठी पी एम्प्लाइज क्यू लागेल, घेतलेला आहे. पुढचा आपल्याला बदलावा लागणार. परत
P implies Q चा नंतर काय आहे निगेशन P implies Q हा एक संपलेले राईट ला काय लागतं निगेशन Q लागतं अजून काय लागतं P and निगेशन Q बस इतकेच कॉलम पुन्हा कॉलम नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6 हे एम्प्लॉईज आपण घेतलेलाच होता हे आधीच आहे त्याचं निगेशन घ्या इकडे F T F F निगेशन क्यों घ्या F T F T या दोघांमध्ये ऍड वापरा दोघं टी असतील तरच टी लिहा F T F F आता लेफ्ट हँड साइड ही कुठे आहे कॉलम नंबर 4 मध्ये आणि ही कुठे आहे कॉलम नंबर 6 मध्ये कॉलम नंबर 4 वर F T F F F T F F म्हणजे 4 आणि 6 कॉलम वरून negation of P implies Q is equal to P and negation अशा प्रकारे आपण हे 4 नंबरला इक्विव्हॅलेंट दाखवू नंतर तसंच याच्यात काय करायचं 5 नंबरला काय करायचं PQ चा एक कॉलम म्हणजे 2 झाले PM इपेनले Q 3 कॉलम याला चौथा कॉलम याला पाचवा कॉलम आणि हे पूर्ण याला 6 कॉलम 6 कॉलम लागतील याला एकूण 6 कॉलम आहे आणि इक्विव्हॅलेंट कोणता येईल थर्ड अँड सिक्स्थ आर इक्विव्हॅलेंट थर्ड अँड सिक्स्थ आर इक्विव्हॅलेंट असं होईल इथे पण फोर्थ आणि सिक्स्थ आलाय तिथे थर्ड अँड सिक्स्थ इक्विव्हॅलेंट येते तसं याला पण PQ चा एक कॉलम ए पॅरम चा एक निगेशनचा एक चौथा कॉलम पाचवा निगेशन P चा सहावा निगेशन Q चा सातवा आठवा आणि हे पूर्ण लिहायला 9 कॉलम येते हे जे आहे त्याला 9 कॉलम येतील ते तुम्हाला सगळं सोडवून दिलेलं आहे परत याला 9 कॉलम येतील कोणते 9 कॉलम ते बघता येतील आणि कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 9 सेम आलेलं दिसतील तुम्हाला तसंच याला पण PQ चे 2 याचा 3 4 5 6 7 8 कॉलम येतील हे 8 कॉलम येतील 7 8 आणि 4 नंबर सगळे सारखे असतील अशा प्रकारे सगळ्यांचा आन्सर तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे तुम्हालाही स्वतः ते सोडवता येईल याच्या व्यतिरिक्त इक्विव्हॅलेंटचे स्टेटमेंट असतात खूप त्याचे ट्रुथ टेबल तयार करून आपल्याला इक्विव्हॅलेंट आहे का नाही ते व्यवस्थितरित्या सांगता येईल काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला फोन करू शकता विचारू शकता पण तुम्ही रेग्युलर पहिल्या लेक्चर पासून तर शेवटच्या लेक्चर पर्यंत सगळं व्हिडिओ पाहिला नोट्स लिहिल्या तर काही एक प्रॉब्लेम येणार नाही थँक्यू